हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण स्वतःला आनंदी कसं ठेवायचं, स्वतःची तब्येतीकडे लक्ष कसं ठेवायचं आणि पूर्ण दिवस आपला एनर्जेटिक जाईल हे आपण मेंटेन कसं ठेवायचं, तर हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक करा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तर इथे वाजलेले आहेत जवळपास सकाळचे 8:30 आणि आता तुम्ही म्हणत असाल की ड्रेसवरती तू हा म्हणजे कोणता एक्सरसाइज करतीये. तर इथे ना मी जसं की मी वॉकला जर गेले ना तर मग हा झुंबा करत नाही, आणि जर वॉक माझं स्किप होत राहिलं ना तर मी घरातल्या घरात अशा पद्धतीचा झुंबा करते. तर इथे एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे, आपण महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की रोजच वॉकिंगला जात चला, किंवा मग कधी काही काळाने जर तुम्हाला वॉकिंगला जायला जमलं नाही तर योगा किंवा मग घरातल्या घरात झुंबा करत चला. तर मी ना आता सध्या तरी माझं वॉकिंग स्किप होतंय, तर मग असं वॉकिंग जेव्हा स्किप होतं ना तर मी घरातल्या घरात अशा पद्धतीचं झुंबा करते. फरक फक्त एवढाच आहे की आज ना मी गाऊनवरती न करता ड्रेसवरती करते, का तर मला हा तुम्हाला शेअर करायचा होता. तर हा झुंबा ना 5 मिनिटापासून 1 तासापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, आणि हे जे मी टीव्हीवरती बघतीये तर या चॅनलचं नाव आहे वॉक ॲट होम. आपल्या सोयीनुसार आपण हे करू शकतो आणि आपल्या तब्येतीकडे आपण मस्तपैकी घरातल्या घरात राहून लक्ष देऊ शकतो, हेल्दी राहू शकतो. तर एकही पैसा खर्च न करता घरातल्या घरात तुम्ही हा एकदम साध्या सोप्या पद्धतीचा झुंबा करू शकता. तर या चॅनलचं नाव आहे वॉक ॲट होम, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपला दिवस मस्त एनर्जेटिक जाण्यासाठी जर तुम्ही सकाळी जर लवकर उठत असाल ना, तर हा सकाळचा इतका शांततेचा प्रसन्न वेळ हा आपल्यासाठी असतो. तर याचा उपयोग नेहमी तुम्ही स्वतःसाठी करा, कारण की त्याच्यानंतर आपली घरातली कामं, मुलं आणि सगळं वेळ आपला कामामध्ये निघून जातो. त्याच्यामुळे हा वेळ ना स्वतःला द्या. दिवाबत्ती वगैरे करा, मस्तपैकी फुलं वाहा आणि आपण ज्या देवाला मानतो त्याची आराधना करा. बघा, खूप प्रसन्न, पॉझिटिव्ह असं वाटायला लागतं. आणि हा एकच असा वेळ आहे की जो आपल्या पूर्ण दिवसाला एनर्जेटिक ठेवतो. आता झुंबा वगैरे झाला, आता दिवाबत्ती देखील झाली माझी, आणि आता नाश्ता करते मी. तर आजच्या नाश्त्याला आहेत स्वीट कॉर्न बॉईल केलेले. तर इथे मस्तपैकी आता सोफ्यावरती बसून माझा हा जो नाश्ता आहे तो करून घेते. तर आज ना जरा पाऊस वगैरे काही नाहीये, तर विचार करतोय की संध्याकाळी ना थोडंसं खरेदी वगैरे करायला जायचंय. तर मग संध्याकाळी आमचं तसा प्लॅन ठरलेला आहे, म्हणजे मी आणि माझी नणंद आम्ही दोघीच जणी जाणार आहोत. तर मस्तपैकी बाहेर असं मस्त फ्रेश असं दिसतंय, ऊन वगैरे पडलेलं दिसतंय. होप सो तसंच असावं दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत. पक्ष्यांचा इतका किलबिलाट होत होता ना खिडकीमधून, तर म्हटलं की चला खिडकीमध्ये बसून जरा नाश्ता करत करत पक्ष्यांचा आवाज वगैरे ऐकूया. कधी कधी ना या झाडावरती खूप सुंदर असे पक्षी येतात, जे बघून खूप प्रसन्न असं वाटतं. ते छान वाटतं. हा सकाळचा माझा वेळ माझ्या स्वतःसाठी राखीव असतो हा. आता इथे ना मी एक ऑनलाईन वस्तू मागवलेली आहे, जी आपल्या घराला प्रसन्न ठेवते, आणि ही वस्तू आपल्या बजेटमध्ये आहे, जास्त काही महाग नाहीये. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील नक्की मागवू शकता. तर काय आहे, काय मागवलंय मी? तर या बॉक्समध्ये आहेत, ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरून. मिशोवरून का मागवलं ते देखील मी त्याचं कारण सांगते. कारण की Amazonवरून मागवलं ना तर त्याचे डिलिव्हरी चार्जेस लागतात ₹50, आणि 500च्या वरती जर आपण खरेदी केली ना तर फ्री होम डिलिव्हरी असते, आणि म्हणून मी Amazonवरून न मागवता मिशोवरून हे मागवले. तर काय आहे हे? तर ही आहे कापूरदानी. तर आता घरातलं वातावरण ना थोडंसं दमट वाटतंय पाऊस वगैरे पडल्यामुळे, आणि या गोष्टीचा आता आपल्याला म्हणजे उपयोग होणारच आहे, आणि म्हणून मी ना 2 कापूरदान्या मागवल्या. तर ह्या दोन्हीही मला 180 ला पडल्या. तर ही बघा, ही इलेक्ट्रिक कापूरदानी आहे, आणि यामध्ये मी कापूर टाकलाय. भीमसेन कापूर वापरलाय मी, तुम्ही कोणताही वापरू शकता. आणि मस्तपैकी आता इथे मी लावलेलं आहे, आणि पूर्ण घरामध्ये इतका छान असा कापूरचा सुगंध असा उठतो ना, की असं म्हणजे खूप फ्रेश वाटतं, असं जास्तीचा ऑक्सिजन मिळतोय की काय आपल्याला असं वाटायला लागतं, आणि मस्त प्रसन्न सात्विक असं घर आपलं वाटायला लागतं. तर इथे दूध आलं होतं, तर ते दूध देखील मी घेतलेलं आहे, आणि आता हे दूध तापवते मी.
आता घरामध्ये ना बऱ्याचशा अशा लहान-सहान गोष्टी असतात, ज्या आपल्या घराला टापटीप ठेवायचा प्रयत्न करत असतात. जसं की मी कापूरदानी मागवली आहे आणि आता ह्या ज्या आहेत ह्या डस्टबिन बॅग आहेत. या मला वाटतं 100च्या 5 अशा या डस्टबिन बॅग मिळालेल्या आहेत. तर ह्या मी त्यांना आणायला सांगितलेल्या माझ्या मिस्टरांना. कारण की डस्टबिन बॅग लागतात. ह्या डायरेक्ट आपण डस्टबिनमध्ये कचरा जर टाकला तर तो डस्टबिन देखील इतका खराब वाटतो आणि तो वापरायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, एक जी डस्टबिन बॅग आहे ना, ती डस्टबिनला लावून ठेवायची आणि आणखीन एक एक्स्ट्रा बॅग त्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे जो कचरा आहे तो सेकंड बॅगमध्ये पडेल आणि आपलं डस्टबिन पण स्वच्छ राहतं आणि आपले हात वगैरे पण स्वच्छ राहतात. जास्त काही मेस वगैरे कचरा वगैरे होत नाही. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लावल्या पाहिजेत. तर आता इथे ना मला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर माझा नाश्ता तर झालाय, मुलांचा देखील झालाय. पण आज ना माझ्या मिस्टरांना थालीपीठ खायचं होतं आणि ते म्हणाले की थालीपीठ बनवलं नाहीये खूप दिवसापासून. तर म्हटलं की ठीक आहे, चला बनवते तुमच्यासाठी थालीपीठ. तर थालीपीठ बनवण्यासाठी मी जास्त काही साहित्य वगैरे वापरणार नाहीये. खूप साधं सोपं जे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये मिळेल असं साहित्य. जसं की याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, त्यासोबतच कोथिंबीर घातलेली आहे. हिरवी मिरची आवडत असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. पण हिरवी मिरची यांना काही आवडणार नाही म्हणून घातली नाही. त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे, हळद, तिखट, मीठ घालणार आहे यामध्ये मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट टाईम मी थालीपीठाचं पीठ बनवून घेतलं होतं, तर त्याचा वापर करणार आहे. तर खूप पौष्टिक आहे हा नाश्ता. तर थालीपीठ हे जास्त काही बनत नाही, पण बनलं ना की मग ते काही उरत नाही. पण आज मी फक्त माझ्या मिस्टरांसाठीच बनवणार आहे. त्याच्यामुळे क्वांटिटी इथे मी खूपच कमी घेतलेली आहे. तर हे जे पीठ आहे ना, मी फक्त 2 मोठे चमचे घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे थालीपीठाचंच पीठ आहे हे. आता थालीपीठाचं पीठ म्हणजे काय? तर यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य आणि सगळ्या प्रकारचे धान्य यामध्ये वापरलेले आहेत. इव्हन यामध्ये गहू, ज्वारी, बार्ली, बाजरी, नाचणी हे देखील वापरलेले आहेत. सगळ्या प्रकारचे कडधान्य उडदापासून वापरलेलं आहे आणि डाळी देखील वापरलेल्या आहेत. सालीसकट वापरायच्या. तर हे खूप पौष्टिक असं होतं आणि फायबर देखील भरपूर आहे आणि पोट देखील भरतं. तर यातले 2 थालीपीठ जरी खाल्ले ना, तर आपलं पोट भरून जातं आणि खूप हेल्दी असा सकाळी-सकाळी नाश्ता आपला होऊन जातो. तर हे पीठ तयार केलेलं आहे आणि आता हे ना मी ओल्या रुमालावरती थापणार आहे. तर रुमाल इथे कॉटनचा घ्यायचा आणि लोखंडी तव्यावर करणार आहे. थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हा रुमाल ओला असल्यामुळे यावरती आता थोडासा पिठाचा गोळा घेऊन ओल्याच बोटांनी मी अशा पद्धतीने थापून घेते. तर या थालीपीठामध्ये ना मी तरी सध्या कसुरी मेथी, कांदा, कोथिंबीर वगैरे हेच साहित्य घातलेलं आहे. पण जर आणखीन पौष्टिक बनवायचं असेल तर यामध्ये आपण भाज्या देखील वापरू शकतो. जसं की किसलेला दुधी किंवा लाल भोपळा किंवा मग बीट घालू शकतो, पालक घालू शकतो, मेथी घालू शकतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून आपण हे थालीपीठ खूप छान असं पौष्टिक बनवू शकतो. मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता आणि नाश्त्यासाठी तर एक नंबर असा हा ऑप्शन आहे. तर आता इतक्या पिठाचे फक्त 4 ते 5च थालीपीठ बनतील. मला वाटतं 3 ते 4च बनतील. जास्त काही मी बनवणार नाहीये. आणि आता यांनी येता-येता चिकन आणलं होतं. तर मला आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये चिकन बिर्याणी करायची. तर मी काही चिकन बिर्याणी शेअर करत नाहीये तुमच्याशी. फक्त थालीपीठ मी बनवतीये इथे आणि शेअर करते. तर खूप मस्त असं चवदार थालीपीठ झटपट बनवून तयार होतं. तर हे थालीपीठ ना दह्यासोबत, सॉससोबत अप्रतिम असं लागतं. तर आता इथे हे दुसरं घालून घेतलंय आणि आता हा नाश्ता बनवून मी झटपट त्यांना देते. आज बऱ्यापैकी काम सकाळीच उरकलं होतं आणि जर आता मी चिकन बिर्याणी केली ना दुपारी तर रात्रीचं देखील होऊन जाईल. त्यामुळे संध्याकाळचा मी बेत केला होता मार्केटमध्ये जाण्याचा. पण पाऊस इतका धो-धो पडायला लागला ना, तुम्हाला आता दिसत असेल. इतका जोरदार पाऊस पडला. मला कळत नाहीये मेमध्ये म्हणजे असा म्हणतात की वळवाचा पाऊस पडतो. पण इतका पाऊस पडतो हे मला माहिती नव्हतं. भरपूर असा पाऊस झाला आणि गावी तर म्हणाल ना इतका पाऊस झालेला आहे. अक्षरशः म्हणजे असे पाणी साठलेलं आहे दारामध्ये वगैरे. तर हे बघा बाहेरचं वातावरण असं दिसतंय. तर म्हटलं आता काय करायचं? अशीच बसून होते. तर म्हटलं की चला बसल्या-बसल्या थोडंसं फेस पॅक वगैरे लावूया. तर चेहऱ्याला इथे ना मी फेस पॅक लावून बसलेली आहे. तर हे फेस पॅक कसं तयार केलं? मुलतानी माती, गुलाब जल, एलोवेरा जेल, हळद घालून हे लावलेलं आहे. आणि आता इथे संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत मार्केटला. पाऊस थांबला होता. नंदेचा फोन आला की म्हणाली, "चल आपण भांडे खरेदी करूया."
तर भांडे खरेदी करायलाच आम्ही आलेलो आहोत कल्याण मार्केटमध्ये. हे होलसेलचं दुकान आहे. वजनवरती पण भांडी मिळतात आणि असं भांड्यामध्ये 2 क्वालिटी आहेत. तर चांगल्या प्रतीची भांडी घ्यायला गेलं तर मग थोडेसे महाग मिळतात. तर सगळी भांडी आहेत पितळ, स्टील, काचेपासून ॲल्युमिनियम, लोखंडापर्यंतची ही भांडी आहेत. तर आम्ही इथे भाचीसाठी संसार सेट खरेदी केला आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय.